त्याचा असा कचरा केला, त्याचा असा वट होता. आता चष्मा काढा तरी असा 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 होतोय नुसता. हा यागळात दिसतो कसला गाण. धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलाच्या घातपाताची 2.5 कोटीला सुपारी दिली होती हे त्यांनी कबूल केलं. तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही सोडतात, पण फडणवीस साहेब सत्ता बदलत असती त्यावेळेस मुळात जाळा सकट बाहेर काढणार मी तर त्याला खेटायला खंबीर त्याला कवाई म्हणा. मी परळी सुद्धा 3दा जाऊन टक्कर देणारा माणूस आहे. तर महाराष्ट्रातला तर तू स्वप्न सुद्धा बघू नको. तू म्हणशील मी गाडी अंगावर घालीन, ट्रक अंगावर घाल लावीन, आणि तुम्ही जर याला पाठीशी घातलं आपल्यापाशी सुट्टी नाही. मी तर सोडणार नाही. इथून पुढं नादी लागला की तो हा बाजार म्या उठेलाच म्हणून समजव. औषध गोळ्या ते आमच्या तिकडचं एक तुम्हाला नसेल माहीत. असं कचरा केला त्याचा मी, असं कचराच केला ते, असं दातच खातोय मायावरच. त्याचा असा कचरा केला, त्याचा असा वट होता. आता चष्मा काढा तरी असा 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 होतोय नुसता. हा यागळात दिसतो कसला गाण. त्याचं कारण सत्य असून सुद्धा अजितदादाच्या आणि फडणवीसांच्या पायावर पडल्यामुळं त्याला माझ्या मॅटरमधून घातपाताची क्लीन चिट दिली. पण मी खंबीर आहे. हां त्याला पण माहिती आहे मी काय चीज आहे. मी एवढा सोपा नाही आहे. त्यांना चांगला माहिती आहे नमुना कसा आहे. तुम्हाला बारीक दिसतो म्हणजे मला काय कुस्त्या खेळायचे का हमाली करायची, पण त्यांचे जिरायला मी एकटा पक्का आहे. त्यांनी माझा घातपात करायला ठरला. आता माणूस कधी काम करतो असलं, समोरचा समाज रेटला नाही किंवा समोरचा माणूस रेटला नाही तर असली चाळे करतं. याला गोळ्या घालन, त्याला औषध घालन. आता औषध घालायला आणि गोळ्या घालायला मिली सुईचा होई. तो ह्या नेटवर्कात तिथं पूर्वी कसं बैरजी नाईक अगोदरच सगळं बघून यायचे आणि छापा टाकायचे. छत्रपती शिवराय रातचीच आमुष्या दिवशी धिंगाणा सगळा. तसं तो हा जेवढी साखळी येतोय ती सगळी तोडून आम्ही तोयाच गोटातून माहिती मिळवली की तो आमचा घातपात करणार आहे. तो हा सगळा कोथळाच बाहेर काढला सिस्टीमचा, त्याच्या पुऱ्या सिस्टीमचा कोथळाच बाहेर काढला. कारण हे 25 ते 30 वर्षात हे पहिल्यांदा घडलेलं आहे. त्यांनी जर काही केलं तर कोणाला माहीत होत नव्हतं, पुढं काय करायचं हे पण माहीत होत नव्हतं. ही पहिली वेळ आहे की व्हायच्या अगोदर माहीत झालं. बरं मी काय केलं असं, गरिबाच्या लेकरासाठी मी लढतोय. तुम्ही मला मारायला निघणार. गरिबाच्या समाजाचे लेकरं लेकीबाळी मोठ्या झाल्या पाहिजे म्हणून रात्रंदिवस मी झुंजतोय. तुम्ही आम्हाला मारायला निघणार. आम्ही मराठी एवढे सोपे आहे का. त्याच दिवशी तो म्हणला नार्को टेस्ट करायची, म्हणलं एकदम बेस्ट झाला. आता लगेच रेडी. मी सगळ्यात अगोदर अर्ज केला, इमानदारीने सांगतो तुमच्या साक्षीनं. सगळ्यात अगोदर मी अर्ज केला की नार्को टेस्टला मी तयार आहे. दुसरा अर्ज केला, मला तुमचं पोलीस संरक्षण नको. हाय का आपल्या संग एक बी. कारण मैदान मोकळं पाहिजे ना. त्याला गाडी अंगावर घालायची माया, परत त्याला माणसं मारायला पाहिजेत, मला हाणायला आले पाहिजेत. मैदान मोकळं. मी एकटा गाडीत फिरतो. 2-3 पोरं आहेत आणि मी आहे. तुला जवा यायचं तवाही. तुमचं 5 जणाचं काय मिस्टेक आहे रे. अय 5 जण काय भागलं काय का कुणी बी प्रमाणपत्र निघाले तुमचे. नाही तर गप तरी बसा. इथं ऐकू येते मला तुमचा 5 जणाचा आरडा. इतक्या जणांना 5 जण रेटणार तुम्ही. फक्त शांत आवाज यायला लागला तिथून इकडं. ही मोकळी की मी स्वतः केली. एक तर मी क्षत्रिय मराठा आहे, खानदानी 96 कोळी आवला दे, मी भेट नाही कोणाला. हा खेटायचं ना समोरासमोर खेटू चल, मी मोकळा आहे. पोलीस सगळे नाकारले. मला तर काल परवा अशी माहिती मिळाली मी इकडं आल्यावर. मी अर्ज केला, मला पोलीस नको तुमचा एक पण. जालन्याच्या आमच्या SP-नं आणि देवेंद्र फडणवीसनी सगळे पोलीस माघारी बोलवले. जणू काय तत्परता आहे. मी तर अर्ज स्वतःहून दिलाय, मला गरजच नाहीये, पण माघारी सुद्धा बोलवलेत. होती की मोकळं रान. माझं देवेंद्र फडणवीसला आणि जालन्याच्या SP-ला म्हणणं आहे, त्या 3 आरोपी आहेत ते घातपात करणारे. ज्यांनी ते कट धनंजय मुंडेला धरून रचला ते 3 आहेत. त्यांनी कबुली दिली. धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलाच्या घातपाताची 2.5 कोटीला सुपारी दिली होती हे त्यांनी कबूल केलं. मग तुम्ही
जालन्याचा SP गृह मंत्रालयाला अर्ज करून त्याला अटक का करत नाही आणि चौकशीला का बोलत नाही? फडणवीस साहेब, मनोज जरांगे बोलला तर मागं हटत नाही. तुम्हाला सांगतो याचे पडसाद वाईट होणार आहेत हा, तुम्ही जर त्याला चौकशीला घेतला नाही तर. हे पडसाद खूप उमटणार आहेत एक ना एक दिवस. जर त्या आरोपीने सांगितलंय तर याच्यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला? त्याच्या रेकॉर्डिंग आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत. ज्या दिवशी घातपात करायचा होता आम्हाला कळालं त्या दिवशी तो रात्री 12 वाजता त्या आरोपी संघ बोललाय. याच्यापेक्षा सरकारला काय पुरावे पाहिजे? तुम्ही सोडता रे, तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही सोडतात. पण फडणवीस साहेब, सत्ता बदलत असती त्यावेळेस मुळात जळा सकट बाहेर काढणार मी सोडणार नाहीये कोणालाच, कारण मी पण लय खुनशी आहे. तुम्ही आज तुमच्या हातात आहे म्हणून करताल. काँग्रेसला कधीच वाटलं नव्हतं त्यांची सत्ता जाईल म्हणून. त्यांना ते समुद्रासारखे वाटायचे. गेली. भाजपला कवाच वाटत नव्हतं आम्ही सत्तेत येऊ, भाजप सत्तेत आलं. तुम्हाला गर्व झाला असन, सत्ता कायम राहील. मराठ्या पुढे मी तुमची सत्ता टिकूच देणार नाही. कारण जर तुम्ही एवढा अन्याय करणार असले, इतके सबळ पुरावे असून सुद्धा जर तुम्ही घेत नाहीत, मी तर त्याला खेटायला खंबीर त्याला कवाई म्हणा. मी परळीत सुद्धा 3दा जाऊन टक्कर देणारा माणूस आहे. तर महाराष्ट्रातलं तर तू स्वप्न सुद्धा बघू नको. तू म्हणशील मी गाडी अंगावर घालीन, ट्रक अंगावर घाल लावीन, काही घाल. प्रत्येक गावात मराठा आहे माझ्या महाराष्ट्राला, प्रत्येक गावात. तुला तरी इकडून तिकडून गोळा करून आणायला लागते. किरळ लागलेले बोकडं, पण आमच्या प्रत्येक गावात आर झालेत. जिथं तू करायला येशील ना तिथं 1 घंट्याच्या आत 1 लाखापेक्षा जास्त पोरं तुला दगड घेऊन आता दिसत. ते स्वप्नच बघू नको तू. आणि जर त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जर आता साक्ष दिली घातपात करत होतं तर अटक करायला हरकत नाही. बरं ते जर नाही म्हणले ते 3 आरोपी करा नार्को टेस्टची. SP-नी अर्ज करावा कोर्टात की या 3 खोटं बोलतात म्हणून आम्हाला नार्को टेस्ट करायची, आणि त्याच्याबरोबर आमची दोघांची पण करा, माझी पण करा. पण याचं दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्याच. आणि तुम्ही जर याला पाठीशी घातलं, आपल्यापाशी सुट्टी नाही. मी तर सोडणार नाही. कारण समाजाच्या मुळावर बसलेला संतोष देशमुखांचे किती हाल झाले. तुमच्या घरातला लेकरू असतं तर तुम्ही बसले असते का? महादेव मुंडेचे काय हाल झाले. त्याचे तर एवढे लेकर आहेत. एकुलती एक माय माऊली घरात महादेव मुंडेच्या. ही वाईट परिस्थिती करून ठेवली यांनी. आणि सातत्यानं परत ते दादागिरी खून. मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. तुम्ही किती नादी लागा, इथून पुढं नादी लागला की तो हा बाजार म्या उठेलाच म्हणून समजो. हो, जालन्याच्या पोराने कसं केलं आमच्याकडे सुरू केलं तर तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो. हा, तुम्ही म्हणताना आता मला लयच लांबेलो 5च मिनटं म्हणले होते. जालन्यात असं सुरू झालं तर पालकमंत्री आम्हाला जालन्याला आहे. आम्ही सांगतानाच सांगितलं होतं पालकमंत्री व्हा, मंत्री व्हा, विकास करा, काय मजा करायची तितकी करा, फक्त इथं जातीवाद करायचा नाही बीडसारखा. केलंच, दमच नाही, केलंच. स्वतःच्या प्रमाणपत्रावरती काय म्हणतात त्याला, लेटर पॅडवरती DPTCचे पैसे कामच वाटून टाकले. कलेक्टरच्या शिवच्या सह्याशिवाय ते पैसे जात नाहीत. जिल्हा परिषदेचे किंवा महानगरपालिकेच्या शिवाचे सह्या लागतात. DPTCमध्ये कलेक्टर आहेत, कोणाच्याच सह्या नाहीत. जालन्याच्या पोराने कोर्टात टाकलं, 70 कोटी वाटलेल्या खोटे कामं त्याला स्थगिती दिली. मला वाटतं काल बी 56 कोटीच्या कामाला काय स्थगित दिली. पुन्हा असले कामं यांची. तुम्ही चांगले कामं करा, मराठी तुमच्या पाठीशी आहेत ना. हे तुम्हाला सांगण्याचंच कारण एवढं आहे, आपण प्रत्येक क्षेत्रात विषय सोडून देतो म्हणून तुम्हाला एवढं बाळ सांगितलं मी आत्तापर्यंत. इथून पुढच्या काळात काही सोडून दे जायचं नाही. मराठ्याच्या विरोधात गेलेल्या माणसाला निवडणुकीत पाडायचं म्हणजे पाडायचं. भलं त्याची संख्या मोठी असन, एका गावात आपली थोडी असन, त्याचा का प्रचार करणं आहे ना.
ते बी तसंच करतात. ते जे थोडे आहेत ना मागं मागं चलत येत, जिथं ते थोडे आहेत तिथं शर्टाला धरून मागं मागं चलत येत अशी. पण मतदान आपल्याला नाही करीत. इथून पुढं मराठ्यांनीच तसंच वागायचं. मराठा जातीच्या आणि आपल्या लेकरा बाळाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात काम केलेल्या माणसाला मतदान करायचं नाही. त्याच्या संग फिरलं तरीच चालन, पण मतदान नाही. मी असो नसो ही मोहीम तुम्हाला सुरू ठेवावं लागणार आहे, तर समाज जिवंत राहील, तर समाजाचं वजन राहील. कुणी गोड बोलला गेलं की सोडून दिलं, अजिबात सोडायचं नाही. कोणची लढाई लढताना ताकदीनं लढायची. आरक्षणाला पुन्हा लढायची वेळ आली तरी आपण ताकदीनं सगळ्यांनी एकजुटीनं उभा राहायचं, पुन्हा लढाई जिंकायची.